का थांबला होता? आता कसं झालंय आज क्षेत्रात म्हणजे फायनलला राहिला तरच बैल देते ती. बर. नाही तर कोणी जवळचा असू, भाव असू, चुलत भाव असू, कोणी असू, पैशाचं क्षेत्र झालंय बर. सगळं. आज माझ्या राजासाठी मला 20-30 आणि 30-30 हजार मागे मी अकाउंटला एक टाकलंय. काळ रान गावलं की कोणाला सोडत नाही माझा. नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत चौदरवाडीच्या मैदानात आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरली. बरडचा राजा आणि त्या जोडीला पळाला तिरकवाडीचा हरण्या. आपल्या समवेत बरडच्या राजाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल राजाच्या विषयी? राजा कुठली खरेदी? राजा आपण माळशिरस मधनं घेतलेला. बरं, किती दिवस झाले? असताना एक 7-8 महिने झालं, 7-10 महिने झालं कोण घेऊन आपण. दादा बराच वेळ थांबला मुलाखतीला. तुम्हाला मी म्हणलो होतं थोडा वेळ थांबा, तर तेवढा वेळ थांबला मुलाखतीसाठी. काय कारण आहे मुलाखत मध्ये देण्यासाठी एवढं का थांबला होता? आता कसं झालंय आज क्षेत्रात म्हणजे फायनलला राहिला तरच बैल देते ती. बर. नाही तर कोणी जवळचा असू, भाव असू, चुलत भाव असू, कोणी असू, पैशाचं क्षेत्र झालंय सगळं. आज माझ्या राजासाठी मला 20-30 आणि 30-30 हजार मागितले ते. बर. आता माझा राजा आता प्रत्येक अड्ड्यात गटाला तर कुठंच मारा नाही. बर. पण कुठं आम्ही शेमीला बी फक्त नशिबाची साथ नव्हती आमच्या. शेमीला बी आम्ही टांग्याने शेमी काढून फक्त गाडी कुठं तासात जा, कुठे चिठ्ठीच्या आदला बदल हो, म्हणून आमचा खोंड खरं म्हणजे फायनलला नव्हता. सगळ्यांना माहित आहे खोंड किती पळतो. पण आता पायऱ्याची अडचण ही सगळ्याला माहित आहे. क्षेत्र सगळं पैशाच्या जेव्हा चाललंय, त्यामुळं कोण तुझा माझा कोण नाही संबंधात कोणच बैल देणं आजकाल. पण आजचा पायरा 1 रुपयानं देता सगळं पायऱ्या श्रेय जातं आमचं मित्र आहे साखरवाडीचं शिवम दडस म्हणून. त्या हरण्याचं नियोजन करतात ती आणि किरण पिसाळ. म्हणजे त्यांना एकच फोन केलता मी, शुभम शेठ तो बैल तिरकवाडीत राहून आपल्या बैलाला गुलाल नसून त्यांनी आपल्याला बैल दिला. म्हणजे त्यांचं श्रेय आजच्या पायऱ्या मागं खूप मोठं आहे. किती वर्षात संघर्ष झाला? वर्षात म्हणजे आमची दोन्ही बैल पळत होती आमच्या चुलत्यांच्या काळात. अण्णा लोंगोटे म्हणून सगळ्यांना माहित आहे. पण आता बंदीच्या नंतर आम्ही हे खोंड पाहिलाच आहे आपला. दोन्ही बैल आमचा राजा पळत होता, शिंगऱ्या पळत होता. म्हणजे 2007 ते 10 काळात, 11-12 काळात. पण बंदीनंतर आपण हे पहिलाच खोंड घेतलेला आहे राजा. आणि तो खोंड म्हणजे तो खोंडाने आम्हाला सगळं दावलं. म्हणजे अपयश बी दावलं आणि यश बी दावले. किती वर्ष नंतर गुलाल आहे हा? आता हे दावणीला म्हणजे तो आमचा दुसरा खोंड पळतोय सरजा म्हणून. म्हणजे त्याचा त्या दिवशी गुलाल झालाय. राजाचा ऑफिशियली पहिलाच गुलाल म्हणजे पळून गुलाल केले ते आम्ही. पण कुठं गाडी तासात जा, कुठं काय हो, गाडी लॉबी हो, कुठं चिट्ट्याच्या आदला बदल हो. त्यामुळे खोंड आमचा म्हणजे आज ऑफिशियल पहिलाच गुलाल आमचा पळून 2 नंबर केला आमच्या खोंडा. बरोबर. काय सांगाल आजचा विजय कोण होतं ड्रायव्हर विजयासाठी? ड्रायव्हर आज मुश्रीफ ड्रायव्हर बुधाचा आणि आमचं एकनिष्ठ ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर राजुरीचं. म्हणजे आमचा घरातलाच माणूस आहे तो. म्हणजे कधी बी काय फोन करा त्याला, कधी बी उद्या बाबा जायचंय मैदानात, म्हणजे साहेब तयार असतो. म्हणजे बैल त्याचा आहे. बर बर बर. चांगला संघर्ष तुम्हाला बरेच दिवस ही करावं लागलं. कुठली खरेदी म्हणला तुम्ही? माळशिरस मधनं खोंड आपण बारीक घेतलेला, गाडावला आपणच. विकास वाघमोड्यांकडे घेतलेला खोंड आपण बारकाच होता, गाडावला आपणच त्याला सुरुवातीपासून. फाटी कशी पळायला? फाटी चांगलं, तास 1 नंबर आहे. काळ रान आहे 1 नंबर बैल. काळ कटान मिक्स आहे? मिक्स आहे दोन्ही मिक्स आहे. खाली बघा मी इंस्टाग्रामचं अकाउंट चालवतो. बर. ह्याच्या मी अकाउंटला एक टाकलंय, काळ रान गावलं की कोणाला सोडत नाही माझा राजा. बर. आम्ही थोपटेवाडीत बी सगळ्यांना दाखवून दिलेला आहे. काळ रान गावलं की राजा काय करतो ती सगळ्यांना माहित आहे. गाडी मारली तिचा. आता पहिले 1 नंबरात वाजत जी पाहिजे ती ना, तिथं थोपटेवाडीत आम्ही 1 टांग्याने सेमी मारलाय. तुम्हाला खोटं वाटत व्हिडिओ आहे ते सगळं. मैत्रीपूर्ण सगळी लढत? सगळी मैत्रीपूर्ण म्हणजे सगळे आमचीच बैल आहे ती बी. बर बर. ती बी सगळे बैल आमचीच आहे ती. पण मैत्रीपूर्ण आम्ही म्हणजे लढत झाली तिथे चांगली. राजाने चांगले म्हणजे अंतरात गाडी मारली. काळ रान असले की सुट्टी देत नाही. काळ रान असले कुण्या म्हणायचं नाही. राजावर गाडी असले कुण्या म्हणायचं ना, राजा मार खाईल म्हणून. बर बर. नाही तर राजा सोडतच नाही. विश्वास आहे आम्हाला तेवढा त्याच्यावर. बरं. बैलगाडी शर्यत क्षेत्रातील हिंद केसरी जॉकी साहेब ड्रायव्हर आहेत आपल्या समवेत राजुरीचे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल राजाच्या विषयी? राजा म्हणजे ते राजाच आहे. बर. अजून गरिबांचा बैल आहे म्हणजे राजाच आहे. राजाचा गरिबांचा मोठ्या घरातला बैल नाही या, सर्वसामान्यातल्या घरातले बैल या. बरोबर. काय सांगाल ते राजाच्या विषयी? त्याचं काय जाईल तिथं ते गट तर राहीच. आजचा आनंद कसा आहे? आनंद म्हणजे सांगण्यात गगनात म्हणजे मावतच नाही सांगण्याच्या ह्याच्यात. बर बर. म्हणजे भरपूर त्याचं आज कौतुक आहे. कौतुक आहे. हा. आणि किती दिवसानंतर म्हणजे मला वाटते 6 महिन्यात नाच गुलाल आहे. 6 महिन्यात नाच 6 महिन्यात गुलाल आहे. चालतंय. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा. आणि पैरेकरांचं नाव काय होतं? हरण्या. आणि आता ह्या दादांकडे वळूयात. मालक आहेत. बर बर. मोठे भाऊ आहेत. बरं दादा नमस्ते. नाव काय आपलं? आता दादा नाव काय?
दादा लंगोटे पण चिमन म्हणून सगळीच ओळखतात. चिमन भाऊ म्हणून ओळखतात बरं. हा. काय बोलायचं बोला तुम्ही, मी प्रश्न विचारत नाही, आज तुम्ही बिंदास बोला. गुलाल केला दुसऱ्या क्रमांक, काय मनात आहे ते बोला. सगळ्यात आधी आभार आबा वाघमोड्याचं. त्यांना आम्हाला पहिल्या मैदानाला बैल दिला, त्यांचा उपकार आमच्या एवढा आहे की विसरू शकत नाही. त्यांना कधी फोन करून द्या, आम्ही खोंड लगेच घेऊन जाणार, कुठलं मैदान असू द्या. बरं बरं. आणि दुसऱ्या नंबरला वीरकरांचा कन्हैया, बरं आणि 3 नंबरला खांडचकराचा दुश्मन, 4 नंबरला हरण्या. हा नाही ह्या बैलांना माझ्याकडून 1 रुपया वायदा घेतला नाही. हा आणि त्याच्यातल्या 3 बैला सुट्ट शिमी काढलं, पण आम्हाला अडचण आल्या. बरं. कुठं लॉबी झाली, कुठं अशी अडचण झाली. लॉबी झाली किंवा कुठं तास बदललं, काय झालं असेल. बरं. सगळ्यात जास्त आभार आबाचं. आबा काय आडनाव? वाघमोडे वाघमोडे. भारत बैलाचे मालक. माळशिरसचा आबा. हा. माळशिरसचा आबा आहेत. हा. बरं. आणि काय? हेड मास्तर आहे बरं. तो भारत आहे, तो गुरु आहे ह्या राजाचा. राजा. पहिलाच अड्डा राजा आम्ही पहिल्याच अड्ड्यात काढलेला. बरं. पहिल्याच अड्ड्यात अंतराने गट काढलेला राजाने. बरं. आणि सेमीला ह्याच मैदान नाही, तिरकवाडीत सेमीला टाकाटाकीत आम्ही क्वार्टर फायनलला, म्हणजे तिथं क्वार्टर फायनल हा. नव्हतं, पण पहिल्याच अड्ड्यात क्वार्टर फायनल 2 नंबरला गाडी उतरली आमची टाकाटाकीत. 2च गाड्या पुढे पडत होत्या. बरं. आणि ह्याच्यात साथ देतात पप्पू गावडे, शिवतेज गावडे, आणि पिल्लू खटके, आणि बिगा चव्हाण. एवढीच आपली खास जवळची माणसं. आगामी काय नियोजन आहे मग? आगामी काय अजून नियोजन नाही. काळ्या मातीत राजा. काळे मातेत असले 100% पळणार. बरं चालतंय, चला अभिनंदन, असंच कायम गुलाबात राहा. धन्यवाद.